आज आपण नाश्त्याला ज्वारीच्या पिठाचे आप्पे बनवतो। त्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलं, अर्धी वाटी बारीक रवा घेतला। आता हे बाउलमध्ये टाकते। आता पालकची पानं बघा मी 7-8 घेतलीत, ती चांगली स्वच्छ धुतलीत आणि त्यामध्ये चिरून टाकते। आता अशी पालकची पानं मी चिरून टाकली। त्यामध्ये 1 शिमला मिरची होती माझ्याकडे, ती पण चिरून टाकली आणि आता हे मिक्स करून घेतलं। त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, 1 चमचा धण्याची पावडर घातली आणि 1 चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा जिरं घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून घेते। असं मी थोडं थोडं पाणी टाकून त्याचं चांगलं बॅटर असं सरसरीत बॅटर बनवून घेतलं आहे। गॅसवर मी आप्पे पात्र ठेवलं आहे, त्यावर बघा तेलाने ग्रीस केलं त्याला आणि त्यावर हे आप्पे टाकते। असे मी सर्व आप्पे टाकून घेतलेत। आता त्यावर 2-3 मिनटं झाकण ठेवले। 2-3 मिनटं झालेच, आता मी झाकण काढलं, त्यावर थोडं थोडं तेल घालते, वरची बाजू सुकली म्हणून, आणि आता पलटी करून घेते। असे मी सर्व आप्पे पलटी करून घेतले। आता मी त्यावर झाकण ठेवत नाही, असेच आप्पे चांगले शेकून घेते। चांगले शेकलेत बघा दोन्ही बाजूने आप्पे। आता मी सर्व करते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।